नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण बघणार आहोत ठाणे सिटी पोलीसचा आज शिपाईचा पेपर झालेला आहे. त्यामध्ये जे गणिताचे प्रश्न आहे त्याचे सोल्युशन आपण काही सेकंदात बघू. तर चला सुरुवात करूया. आपण बघणार आहोत सेट ए पेपर आहे आपल्याजवळ आणि त्यातला प्रश्न क्रमांक आहे 71. 7 उंदीर मारण्यास 7 मांजरांना 7 मिनिटे लागतात. तर 700 उंदरांना मारण्यासाठी 700 मांजरांना किती वेळ लागेल? तर बघा, असं जेव्हा प्रश्न येते तर एक फॉर्म्युला असते MDH बरोबर का असते M1 D1 H1. इकडे घ्यायचं MDH M2 D2 S2 भागीला असते वर्ग. ठीक आहे. तर बघा, हा फॉर्म्युला असा असते. आपल्या गणितात म्हटलं आहे, काय म्हटलंय बघा, 7 उंदीर मारण्यास म्हणजे काम काय आहे, W म्हणजे वर्क. म्हणून घ्यायचं इथं मारायचं काम आहे 7 उंदरांचं. 7 उंदीर मारण्यास 7 मांजरांना 7 मिनिटे लागतात. ठीक आहे. तर 700 उंदीर मारण्यासाठी 700 मांजरांना किती वेळ लागेल? ठीक आहे. तर बघा, 700 700 कॅन्सल झाले, 7 7 कॅन्सल झाले, म्हणजे आपलं x बरोबर किती आलं? 7. तर आपलं उत्तर असणार आहे 7. नंतर 73 नंबरचा प्रश्न. 9 पुस्तकाची सरासरी किंमत 25 आहे. 9 पुस्तकाची सरासरी किती आहे? 9 पुस्तकाची सरासरी किंमत आहे 25 रुपये. त्यानंतर काय म्हटलंय बघा, 9 पुस्तकाची सरासरी किंमत 25 रुपये आहे. 10व्या पुस्तकाची किंमत विचारला घेतली असता सरासरी किंमत 23 होते. 10 पुस्तकाची आहे 23. बघा, गणित सोपं आहे. तर याच्यात आपण जास्तीचे फॉर्म्युले वापरायचे नाही, सरळ सरळ करायचा गुणाकार. म्हणजे 25 9 होते 225 आणि 23 10 230. कितीचा फरक आहे? 5चा. म्हणजे 5चा जो फरक आहे तोच काय झाला आपलं उत्तर. म्हणजे 10व्या पुस्तकाची किंमत किती? 5 रुपये. नंतर प्रश्न बघा, रोमन अंकात 17 कसे लिहितात? बघा, नंतरचा प्रश्न दिला आहे 74. 17 म्हणजे रोमन अंकात हे झाले 10, 10 आणि 5 15, 15 आणि 2 17. तर हे झाले रोमन अंकात 17. हे तुम्ही डायरेक्ट करू शकता. नंतरचा 75 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? आपल्याला संख्या दिसते 3 4 5 6 3 4 5 6 3 4 5 6. म्हणजे डायरेक्ट आपण जर मांडणी केली 3 4 5 6 वाढत वाढत करून गेला, 3 4 5 6 जिथं दिसते ते उत्तर मारून द्या. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. याचा ऑप्शन नंबर 2 जे असणार आहे ते आपलं उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, खालील गटात न जुळणारी संख्या ओळखा. संख्या दिली आहे 45. बघा 45. नंतर ऑप्शन दिला आहे 46, 47 आणि 49. असे ऑप्शन आहे. आपल्याला दिसते की 45ला पण भाग जाऊ शकते, 46ला जाऊ शकते, 49ला जाऊ शकते. पण 47ला कोणत्या संख्येने भाग जाते काय? नाही. तर आपलं उत्तर असणार आहे 47. हेच काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न बघा. बघा, प्रश्न विचारला आहे 734 गुणिले 999 बरोबर किती? आणि हे आपल्याला ऑप्शन दिले आहे. तर बघा, याच्यात शॉर्टकट काय आहे? सर्वात पहिले तुम्ही लक्ष द्या. हे किती आहे? 999. म्हणजे 1000ला किती? फक्त एकच संख्या काय आहे? कमी. तर अशा वेळेस काय करायचं, जेव्हा 999 येईल तर राऊंड फिगर आकडा घ्यायचा 1000. 99 असेल तर 100 घ्यायचे. म्हणजे 999 आहे म्हणजेच किती? आपण पकडू 1000. 1000चे डायरेक्ट 3 शून्य. म्हणजे काय करायचं, 734 लिहायचे, त्याच्यावर डायरेक्ट 3 शून्य लिहा. 1 2 3. आता 1000 एक कमी आहे म्हणून 734 एक वेळा याच्यातून आपण मायनस करू. बघा, आपलं उत्तर काय ते 10तून 4 गेले 6, हातचाला 1, 10तून 4 गेले 6, हातचा 1 वापस, 10तून 8 गेले 2 राहिले, हातचा वापस, 4तून 1 गेला 3, 3 3 7. म्हणजे आपलं उत्तर आहे 733 266. तर ऑप्शन नंबर आपलं ए हे काय झालं? आपलं उत्तर आलं. व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त. नंतरचा प्रश्न बघा, आपला 78 नंबरचा प्रश्न आहे, जर 2 गुणिले 8 बरोबर 20 होते, 3 गुणिले 9 बरोबर 31, 5 गुणिले 8 बरोबर 44, 3 गुणिले 5 बरोबर किती? तर या गणितात झालं काय बघा, बेआटी 16. बेआटी किती होते? 16 होते. त्याच्यात जर 4 प्लस केले तर आपलं उत्तर येते 20. तसंच बघा, 3 9 27 होते. त्याच्यात जर 4 प्लस केले तर उत्तर येते 31. 5 8 40 प्लस 4 44. तसंच 30 गुणिले 5 म्हणजे किती होते? 150. त्याच्यात जर आपण 4 प्लस केले तर आपलं उत्तर येणार आहे
154 हे असणार आहे आपलं उत्तर. तर आपला ऑप्शन नंबर 2 बी हे असणार आहे त्याचं उत्तर. नंतरचा प्रश्न बघू. बघा 79 नंबरचा प्रश्न. सुदामाने 1,50,000 रुपये किमतीचा भूखंड शामरावांना विकला. दलालाने दोघांकडून 2.5% काय घेतली? दलाली घेतली. दोघींकडून 2.5% म्हणजे एकाचे एकूण 2.5% आणि दुसऱ्याचे एकूण 2.5%. म्हणजे एकूण किती झाली? मग एकूण झाली ते 5%. बरोबर आहे, एकूण झाली 5%. तर दलालास एकूण किती दलाली मिळाली? बघा पूर्ण कितीच आहे? 1.5 लाख. 1.5 लाखाचे 5%. डायरेक्ट आपण केलं 15 पाचशे किती होते? 75. ऑप्शन पहा पेपरमध्ये 3 नंबरचे ऑप्शन आहे 7,500 रुपये म्हणजे 7,500. डायरेक्ट काय करणार आपण? त्याचं उत्तर करू. नंतरचा प्रश्न बघा. 80 नंबरचा प्रश्न. एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेंटीमीटर व 9 सेंटीमीटर आहे. आयत म्हटलाय, आयत आहे. आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय असते? लांबी गुणिला रुंदी. बघा काय म्हटलं आपल्याला त्यांनी? 12 सेंटीमीटर आहे आणि 9 सेंटीमीटर आहे. तर क्षेत्रफळ किती? 12 9 108 म्हणजे त्या आयताचं क्षेत्रफळ किती झालं? 108 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर असणार आहे. बघा अशा प्रकारे आपण गणित सोडवले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि सर्व पेपरचे जर तुम्हाला गणिताचे स्पष्टीकरण पाहिजे असेल तर कॉमेंट करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.